दिल्ली येथे चालू असलेल्या जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा सॉरी अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे हो। आणि आम्ही इकडे आमच्या शांततापूर्वक प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांत अधिकाऱ्याला पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेची लवकर तपास वगैरे प्रशासनाला विनंती करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे। दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे। कारण तरुणांचं जे शिक्षणाचं सर्वात महत्वाचं नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे त्याचं कुठेतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने या बीजेपी सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर या त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे, आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे। पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, हीच परिस्थिती आज आहे। 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल महिला असेल त्यांना त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी निंदनीय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे। आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे, त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही। तर माझी या ठिकाणी सर्वांना सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे आंदोलन होतंय पण हा सगळा लोकशाहीचा हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे, तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे। प्रत्येक जण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो। आणि आज एवढ्यात अर्जुन भाऊ जावळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे त्याचा निषेध केलेला आहे, त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।